बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी फरार झाल्यानंतर गुजरातला गेले होते अशी माहिती आता समोर आली आहे। गुजरातच्या गिरनार मंदिरात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि आंधळे या तिघांनी मुक्काम केल्याचं समोर आलंय। तिन्ही आरोपींनी गिरनार मंदिरात 15 दिवस मुक्काम केल्याचं समोर आलंय। तर आरोपींवर कारवाई सुरू झाली आहे, कोणत्याही दोषींना सोडणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। तर आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी आधी भिवंडीत मुक्काम केला। 11 डिसेंबरला भिवंडीतून गायब झाल्यानंतर तिन्ही आरोपी गुजरातमध्ये गेले। गुजरातमधील प्रसिद्ध असलेल्या गिरनार मंदिरात तिन्ही आरोपींनी मुक्काम केला। घुले, आंधळे आणि सांगळे तिघही 15 दिवस गिरनारमध्ये मुक्कामी होते। जवळचे पैसे संपल्यानं घुलेनं कुणाशी तरी संपर्क केला आणि आंधळेला पैसे आणायला पाठवलं। पैसे आणायला गेलेला कृष्णा आंधळे मंदिरात परतलाच नाही। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पैसे संपल्यानं मंदिरातून बाहेर पडले। घुले आणि सांगळे पुण्याच्या बालेवाडी परिसरातील एका खोलीत मग मुक्कामाला आले। बालेवाडी परिसरातूनच पोलिसांनी घुले आणि सांगळे या दोघांना अटक केली। आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। ते कुठेही गेले असतील आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते, तुम्हाला दिसतंय। मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाहीये।